नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 वर्षाच्या आयुष नावाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेला 12 दिवस उलटूनही वन विभागानं या बिबट्याला जेरबंद केलं नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलंय। आंदोलकांनी वन विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आणि जोपर्यंत बिबट्याला पकडत नाही तोपर्यंत तेथून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला। यावेळी नागरिकांनी या बिबट्याला शूट आउट करा अशी मागणी देखील केली आहे। नागरिकांचा वाढता रोष पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 7 दिवसांमध्ये या बिबट्याला जेरबंद करण्याचं आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर आंदोलन हे तात्पुरतं मागे घेण्यात आलं। मात्र 7 दिवसात बिबट्या जेरबंद न झाल्यास 8व्या दिवशी आम्हाला काय करायचं ते करू असा सज्जड इशाराही गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला। यामुळे पुन्हा एकदा या भागातील बिबट्याच्या समस्येनं गंभीर स्वरूप धारण केलंय। मिळालाच पाहिजे। त्यांनी 7 दिवसात जर का त्यांनी पकडला नाही तर ते आम्ही 8व्या दिवशी ते आम्हाला करायचं ते आम्ही करू। त्याला सर्व जबाबदार तेच असतील। वन विभागाने 7 दिवसात जर खरंच कारवाई केली नाही तर आम्ही पुढचा जो मोर्चा आहे आमची ग्रामसभा घेऊन संपूर्ण पंचकृषीला एकत्र घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत। पण पुढचा निर्णय आमचा वन मंत्र्याच्या बंगल्यावरती असेल। पिंजरा हा बिबट्यांसाठी पाहिजे। तर आता सध्या पूर्ण वडनेर, विदगाव, पिंपळगाव, दाडेगाव सगळे आपल्याकडे जाळ्या करताय। म्हणजे आता असं झालंय की लोक पिंजऱ्यात जात आहे, बिबट्या बाहेर फिरताय। म्हणजे हा समाज म्हणतो आपण हा एरिया कोणासाठी, आपल्यासाठी का बिबट्यांसाठी? बिबट्यांसाठी जंगल आहे, त्याला तिकडे नेऊन सोडायला पाहिजे। आणि या उत्तरात आम्ही समाधानी नाहीये। पण तरी आपण पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही 7 दिवस त्यांना देतोय। त्यानंतर जे काही होईल त्यांना ते जबाबदार असतील, आम्ही नसणार, हे आमचं उत्तर आहे। 7 दिवसात जर बिबट्याला जेरबंद केलं नाही तर मग पुढचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। तुमची काय मागणी होती आणि काय उत्तर तुम्हाला प्रशासनाने दिले? तुम्ही समाधानी आहात का? समाधान आमचं बाळ गेलंय, आम्ही समाधानी कसं असणार आहे? कोणत्याच उत्तरांनी आम्ही समाधानी नाहीये। जोपर्यंत आमच्या एरियातून ते बिबटे गायब होत करत नाहीये तोपर्यंत आम्ही कोणत्याच उत्तरांनी समाधानी नाही। सर्वांना माहिती आहे ना 8 तारखेला एक छोटा मुलगीची आहे ना जे बिबट्यावरून हत्या झालेली होती। त्या संदर्भात आमच्या डिपार्टमेंटने तेव्हापासून 8 तारखेपासून आजपर्यंत आम्ही इथे ना ओनली 19 जो आहे ना ट्रॅप कॅजेस आम्ही लावलेले आहे। त्याचे मॉनिटरिंग चालू आहे ताकि काही अभी जो मान्सून चालू असल्यामुळे तिथे काही लोकल काही आम्हाला काही अडचणी येतात ते दूर करून देते ना। नक्की आम्ही लवकरात लवकर ते पकडण्याची कारवाई आम्ही तुमच्याकडून आम्ही करण्यात येईल। किती 19 सर, पण गेल्या अनेक महिन्यांपासून तिथे ह्या घटना घडतात। जी घटना घडली त्याच्या 15 दिवस आधी पण एका मुलावर असा हल्ला झालेला होता। बिबट्या जेरबंद का होत नाहीये? आपण जो ट्रॅप लावतोय तो ट्रॅप कुठेतरी अपयशी ठरतोय। नाही होतात काही प्रकरणामध्ये 1 दिवसात आम्ही जेरबंद करतो। काही प्रकरणात आम्ही सेम डे आम्ही उसको ट्रॅप करतो। काही केसेस मध्ये आहे ना लोकल जो कंडिशन्स आहे जेव्हा थोडा फिजिबल नसतील तेव्हा थोडा आम्हाला थोडा वेळ लागते। त्या प्रसंगी या जो पर्टिक्युलर जो है प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्की जे उपाययोजना करायची आहे नक्की ऑलरेडी आम्ही चालू केलेले आहे। लोकांचे केसेस ऑलरेडी त्या जेरबंद करण्यासाठी आम्हाला परवानगी सुद्धा मिळाल्या आहे। NTV न्यूज मराठी, नाशिक।